देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एक अत्यंत महत्वाची अशी घोषणा केली आणि ती म्हणजे देश को भी सूचित करूंगा, मगर मैं ऐसा बोल सकता हूं, धड़ल्ले से बोल सकता हूं कि हम नक्सल मुक्त हो गए हैं। ऐसा कहने में कोई तकलीफ नहीं। शेकडो नव्हे हजारो लोकांच्या मृत्यूला आणि विकासाची गंगा जवळपास 200 जिल्ह्यात थांबायला कारणीभूत काय असेल तर तो या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला नख लावणारा नक्षलवाद। एकतर अनेक नक्षलवादी हे पूर्णपणे संपवले गेले, म्हणजेच चकमकीत मारले, किंवा ते या देशासमोर संविधानासमोर शरण आले। काँग्रेस आणि नक्षलवाद याचा कसा जवळचा संबंध आहे याची अनेक उदाहरणं दी। 172 जवानों को मारने वाला हिडमा जब मारा गया, इंडिया गेट पर नारे लगे, कितने हिडमा मारोगे, हर घर से निकल लेंगे हिडमा। ये वीडियो को राहुल गांधी ने स्वयं ट्वीट किया है। दुर्दैव सत्य आहे तेवढंच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नक्षलवादाशी संबंध असलेल्या नेत्यांबरोबर, व्यक्तींबरोबर किंवा थेट नक्षलवादी चळवळीतल्या लोकांबरोबर स्टेज शेअर केलंय। हा आरोप अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यात दस्तूर खुद्द राहुल गांधी होते। सेल्वा जुडूम ही नक्षलवादाच्या विरोधात ग्रामस्थांच्या हातात शस्त्र देऊन हिंसा भडकवणारी गोष्ट होती। ती सुरुवात केली महेंद्र कर्मा यांनी, की ज्यांचा थेट काँग्रेसशी संबंध आहे। 70 से लेकर मार्च 26 तक नक्सलवाद का समर्थन किया है, ये नरसंहार का समर्थन किया है, और 20,000 लोग जो मारे गए, इसका दोषी अगर कोई एक है तो कांग्रेस की वामपंथी विचारधारा वाली पार्टी। नक्सलों के साथ रहते रहते ये पार्टी और उनके नेता खुद नक्सलवादी बन गए हैं। नमस्कार, डॉक्टर उदयनकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षको, सोमवारी संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एक अत्यंत महत्वाची अशी घोषणा केली आणि ती म्हणजे भारत आता नक्षलवादापासून मुक्त झालाय। आणि अशा प्रकारे 31 मार्च 2026 ला भारत हा नक्षलवाद मुक्त होईल हे काही वर्षापूर्वी त्यांनी दिलेलं वचन एक प्रकारे पूर्ण केलं। ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे, याचं कारण शेकडो नव्हे हजारो लोकांच्या मृत्यूला आणि विकासाची गंगा जवळपास 200 जिल्ह्यात थांबायला कारणीभूत काय असेल तर तो या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला नख लावणारा नक्षलवाद। आणि तोच नक्षलवाद आम्ही मुळासकट खणून काढलाय। हे देशाच्या गृहमंत्र्यांचं विधान हे या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे। एकतर अनेक नक्षलवादी हे पूर्णपणे संपवले गेले, म्हणजेच चकमकीत मारले, किंवा ते या देशासमोर संविधानासमोर शरण आले, त्यांचा प्रभाव संपला। जे काही एखाद दोन ग्रुप उरलेत ते निष्क्रिय आहेत आणि कोणत्याही प्रकारे त्यांचा प्रभाव नाही। हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हे करणं इतकं सोपं नव्हतं। 1970च्या दशकापासून आतापर्यंत या देशामध्ये नक्षलवादी कारवायांमुळे शेकडो अधिकाऱ्यांचे आणि हजारो नागरिकांचे, निरपराध नागरिकांचे बळी गेले होते। त्याही पेक्षा देश प्रगतीपथावर असताना एक मोठा भूभाग आणि एक मोठी जनसंख्या त्यापासून वंचित राहत होती। आणि म्हणूनच या कारवाई करता विविध राज्यांची पोलीस दलं, सीआरपीएफचे कोब्रा जवान यांचं विशेष अभिनंदन गृहमंत्र्यांनी केलं। ते करताना संसदेतले सदस्य बाक वाजवून त्याचं अभिनंदन करत होते। तसंच ते पाहणाऱ्या जनतेच्या मनामध्ये देखील तीच भावना होती। मान्यवर, बड़ी विनम्रता के साथ और बड़ी संवेदनशीलता के साथ कोबरा, सीआरपीएफ, डीआरजी और छत्तीसगढ़ पुलिस को मनपूर्वक इस सदन में सैल्यूट करना चाहता हूं। मान्यवर, सर्वात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे जनतेचं सहाय्य। ते देखील या कारवाईत पूर्णपणे मिळालं, याचा उल्लेख गृहमंत्र्यांनी केला।
पण मला विचाराल तर सर्वात महत्वाचं काय होतं, तर ती एक राजकीय इच्छाशक्ती. ती इच्छाशक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दाखवली. त्यातूनच नक्षलवाद या देशातून खतम करण्यात आला आणि एक प्रकारे या देशाला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यात आलं. अर्थात आपलं भाषण करताना अमित शाह यांनी काँग्रेस आणि नक्षलवाद याचा कसा जवळचा संबंध आहे याची अनेक उदाहरणं दिली. 172 जवानों को मारने वाला हिडमा जब मारा गया, इंडिया गेट पर नारे लगे, कितने हिडमा मारोगे, हर घर से निकल लेंगे हिडमा. ये वीडियो को राहुल गांधी ने स्वयं ट्वीट किया है. ये कैसे बच सकते हैं? त्यांचे आरोप अतिशय गंभीर आहेत. संसदेच्या पटलावर एखादा आरोप होणं आणि तो आरोप प्रत्यक्ष गृहमंत्र्यांनी करणं याला विशेष महत्व आहे. याचं कारण त्यांनी नुसते आरोप नाही केले, तर त्यांनी त्या संदर्भातले अनेक पुरावे आणि परिस्थितीजन्य गोष्टी सांगोपांगपणे मांडल्या. म्हणूनच त्याचं गांभीर्य आहे, त्याचं उत्तर काँग्रेसला द्यावं लागेल. ही वस्तुस्थिती आहे की 70-80च्या दशकामध्ये या देशामध्ये बहुतांशी भागात राज्य सरकार ही काँग्रेसची होती आणि केंद्रात देखील काँग्रेसचं सरकार होतं. आणि याच काळामध्ये इथे नक्षलवाद फोफावला, त्याचा प्रभाव वाढला. शेकडो तरुण या चळवळीकडे आकर्षित झाले. अर्थात याची झळ काँग्रेसलाही पोचली. त्यांचे काही प्रादेशिक नेते, विशेषतः मध्य प्रदेशामधले, त्यांची हत्या देखील करण्यात आली. परंतु हे जेवढं दुर्दैव सत्य आहे, तेवढंच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नक्षलवादाशी संबंध असलेल्या नेत्यांबरोबर, व्यक्तींबरोबर किंवा थेट नक्षलवादी चळवळीतल्या लोकांबरोबर स्टेज शेअर केलंय. हा आरोप अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यात दस्तूरखुद्द राहुल गांधी होते. हा जो आरोप आहे त्याचं उत्तर काँग्रेसला आता द्यावं लागेल. विशेषतः भारत जोडो यात्रा जी राहुल गांधींनी पदयात्रा कन्याकुमारी पासून काढलेली होती, ती पदयात्रा जेव्हा दिल्लीला आली होती तेव्हा इंडिया गेटमध्ये त्याच्या आसपास जो एक मोठा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये नक्षलवादी चळवळीचा म्होरक्या असलेल्या हिडमाच्या नावाने गौरवोद्गार काढणाऱ्या घोषणा देण्यात आल्या होत्या. हा आरोप अतिशय भीषण आहे. इतकंच काय, तर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली मनमोहन सिंगांचं सरकार केंद्रात असताना एक नॅशनल ऍडवायझरी काउन्सिल नावाचं एक प्रतिसरकार स्थापन झालं. एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्यात आली. त्या व्यवस्थेत काही नक्षलवादी विचारांची मंडळी थेटपणे होती. जयराम रमेश हे काँग्रेसचे एक अतिशय महत्वाचे नेते आणि त्यांचे प्रवक्ते आहेत. त्यांनी महेश राऊत या थेट नक्षलवादी चळवळीत काम करणाऱ्या आणि अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या महेश राऊत यांची सुटका शासनानं करावी अशा प्रकारची पत्र लिहिलेली होती. हे काय दर्शवतं मला सांगा. विनायक सेन हे तर थेट नक्षलवादी चळवळीचं समर्थन करणारे, या देशाच्या संविधानाला न मानणारे अशी व्यक्ती, आणि त्यांचं स्थान मनमोहन सिंगांच्या काळात कुठे होतं, तर ते होतं थेट प्लॅनिंग कमिशन मध्ये. आता तुम्ही विचार करा की अशा पक्षाचे आणि नक्षलवादाचे संबंध काय आहेत. मग हा नक्षलवाद जो इतक्या भारताच्या मोठ्या भूभागावर पसरलेला होता आणि ज्याचं केंद्रबिंदू हे साधारणतः छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या भागात होतं, ज्याला आपण एक प्रकारे दंडकारण्य चा जो बेल्ट आहे संपूर्ण तिथपर्यंत गेलेला, त्यात होतं. तर त्याच्या नष्ट करण्याची सुरुवात कधीपासून झाली, तर काँग्रेसचं भूपेश बघेल सरकार हे छत्तीसगड मधून जनतेनं पराभूत केलं आणि एक राष्ट्रीय विचारांचं सरकार तिकडे आलं. तेव्हापासून नक्षलवादाच्या एक प्रकारे घसरणीला सुरुवात झाली. अर्थात अजूनही अनेक ठिकाणी अर्बन नक्सल कार्यरत आहेत की जे नक्षलवादींच्या दहशतवादी चळवळीला, ऍक्टिव्हिटीजना एक प्रकारे वैचारिक अधिष्ठान द्यायचा प्रयत्न करतात. त्यात काही डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, सरकारी नोकर आहेत. इतकंच काय, त्या पत्रकार आणि संपादक, कलावंत देखील आहेत. सेल्वा जुडूम ही नक्षलवादाच्या विरोधात ग्रामस्थांच्या हातात शस्त्र देऊन हिंसा भडकवणारी गोष्ट होती. ती सुरुवात कोणी केली त्या सेल्वा जुडूमची? ती सुरुवात केली महेंद्र कर्मा यांनी, की ज्यांचा थेट काँग्रेसशी संबंध आहे.
अशा प्रकारे अमित शहा यांनी संसदेच्या पटलावर काँग्रेस समोर आरसा दाखवला आणि त्यातलं त्यांचं नक्षलवादी चित्र अख्ख्या देशासमोर मांडलं. ही माझ्या दृष्टीनं फार मोठी उपलब्धी आहे. दुसरा एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि तो म्हणजे या नक्षलवादाचा इतिहास काय आहे आणि यातला पहिला गुन्हा महाराष्ट्रात कधी नोंदवण्यात आला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 1967 साली पश्चिम बंगालमध्ये नक्षलबारी नावाचं एक गाव होतं. त्या गावातल्या जमीनदारांनी जो स्थानिक ग्रामीण आदिवासी समाजावर जो अन्याय केला त्याच्या विरोधात त्यांनी एक आंदोलन उभं केलं आणि ते आंदोलन उभं करताना संवैधानिक मार्ग आपल्यासमोर नाहीत म्हणून त्यांनी हातात शस्त्र घेतली आणि त्या शस्त्रातूनच त्यांनी एक प्रकारे मृत्यूचं थैमान तिकडे घातलं. आणि बघता बघता 1967 ते 2000 या 33-34 वर्षामध्ये हा नक्षलवादाचा विचार चळवळ त्यांचा हिंसाचाराचं थैमान जवळपास 180 जिल्ह्यात पोहोचलं, ज्याला आपण रेड कॉरिडॉर असं म्हणतो की जो पार नेपाळमध्ये पशुपतीनाथ पर्यंत गेलं आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्यांची 1967 साली सुरुवात करणारे चारू मुजुमदार, तनु सन्याल किंवा जगन संथाल यांच्या नंतरच्या पिढ्यानपिढ्या येत गेल्या आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा हिंसाचाराचा विचार त्यांनी गेला. त्या ग्रुपला एकेकाळी सिलिगुडी ग्रुप असं म्हटलं गेलं होतं, कारण त्याच्या आसपास त्यांची ऍक्टिव्हिटी खूप जोरात सुरू असायची. आता कमिंग बॅक टू महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये या चळवळीची सुरुवात 70च्या दशकात झाली खूप मोठ्या प्रमाणावर आणि 2 नोव्हेंबर 1980 या दिवशी पोलीस कारवाईमध्ये पेड्डी शंकरला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. हा पहिला नक्षलवादी गुन्हा आणि त्याचा मृत्यू हा महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदला गेला. अर्थात त्याचा ठाव ठिकाणा कुठे आहे याची एक प्रकारे टिप माहिती दिली असा राग मनात धरून त्या नक्षलवादी लोकांनी पुढं त्यात सिरोंच्या गावामध्ये जिथे पेड्डा शंकरची हत्या झाली होती त्या सिरोंच्या गावातल्या शिक्षक असणाऱ्या रुद्रराजूचे हात कापले होते. हात. लक्षात घ्या, इतकं विलक्षण क्रौर्य थंड डोक्याने केलेलं त्या चळवळींनी एक विचारसरणी त्यात प्रोग्राम केलेली होती. आणि त्या पार्श्वभूमीवर अमित शहाचं आजचं भाषण मला अतिशय महत्वाचं वाटतं. आजपर्यंत अमित शहानी अनेक भाषणं केली. संसदेमध्ये विशेषतः आर्टिकल 370 रद्द केल्यानंतरचं, ट्रिपल तलाकच्या वेळेला त्यांनी केलेली भाषणं, अनेक भाषणं मी पाहिली आहेत. त्यातली काही विलक्षण गाजली देखील आहेत. परंतु आजचं भाषण 1.25 तासाचं अत्यंत महत्वाचं होतं आणि ते म्हणजे एक कणखर पोलादी पुरुष आणि त्याहीपेक्षा सुद्धा एक राष्ट्रीय विचारांनी भारलेला गृहमंत्री या देशाविषयी निवेदन करत होता. ते मला जास्त महत्वाचं होतं. त्यांनी केवळ नक्षलवादी विचारांचा समाचार घेतला नाही तर त्याच्याशी निगडीत असणारे जे जे होते त्या प्रत्येकाला त्यांनी एक प्रकारे देशासमोर एक्सपोज केलं. आतापर्यंत असं आपण समजत होतो तिथे विकास झाला नाही म्हणून नक्षलवाद पसरला, परंतु नक्षलवाद आहे म्हणून तिकडे विकास झाला नाही अशा प्रकारचं सत्य त्यांनी मांडलं आणि विकास नाही म्हणून नक्षलवाद हे कथ्य उघड झालं. या भागामध्ये 2014 पासून गॅस असेल, रस्ते असतील, वीज असतील, पाणी, रोजगार, शाळा, आरोग्य या विषयात सरकारनं काय काय कामं केली याचा त्यांनी लेखाजोखाच मांडला. पण मला तुम्ही विचाराल ना तर 2014 पासून या सरकारने जी जी कामं केली, मग कलम 306 रद्द करणं असेल, राम जन्मभूमीचा वाद सुटून तिकडे एक भव्य मंदिर उभं करणं असेल, अशा अनेक गोष्टी, उज्ज्वला योजना आहे, G21 आहे, या सगळ्यात सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी काय केली असेल तर ती म्हणजे अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठा धोका असणाऱ्या नक्षलवादाचा खात्मा तर केलाच, पण त्या विचारसरणीला त्यांनी आव्हान देत ती विचारसरणी देखील संपुष्टात आणली. याचं कारण सत्ता बंदुकीच्या नळीतून येते यावर विश्वास ठेवणारा एक मोठा तरुणांचा वर्ग याच्या प्रभावाखाली आला होता. आणि त्यामुळे सत्ता मिळवायची असेल, विकास करायचा असेल तर त्याकरता लोकशाही पुनर्स्थापना करावी लागेल याचा पुनरुच्चार सोमवारी संसदेमध्ये गृहमंत्र्यांच्या भाषणातून झाला. ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण विदेशातून आलेली, या मातीशी कोणताही संबंध नसलेली
आणि देशविघातक गोष्टींना, देशविरोधी कारवायांना एक प्रकारे मानाचं स्थान देणारी तीच विचारसरणी असणारी अशी माओवादी विचारसरणी इथं आज संपुष्टात आली आणि विकासाची गंगा आदिवासी भागापर्यंत पोहोचली. सर्वात महत्वाचं म्हणजे एक मोठा आदिवासी समाज या देशातल्या मुख्य प्रवाहाशी आणि विकासाशी जोडला गेला. सर्वात महत्वाचं म्हणजे नक्षलवादाविरोधातली जी जमिनीवरची लढाई होती, जिथे स्ट्रेट बुलेट टू बुलेट फाईट होती, ती तर आपण जिंकलीच, पण नक्षलवादा विरोधातली वैचारिक लढाई देखील आपण जिंकली. त्या विचारापेक्षा देशाच्या विकासाचा, संविधानाचा विचार आपण त्या जमिनीपर्यंत पोहोचवला, माणसांपर्यंत पोहोचवला, त्या जंगलापर्यंत पोहोचवला. याला फार महत्व आहे. आणि म्हणूनच 31 मार्च 2026 या सरकारनं वचनपूर्ती केली, याबद्दल त्यांचं जेवढं अभिनंदन आहे, तेवढंच हे जे नक्षलवादी माओवादी ऑपरेशन त्यांनी यशस्वी केलं, त्यानंतरचा काळ देखील त्यांची परीक्षा पाहणार आहे, याची जाणीव या निमित्तानं ठेवली पाहिजे. याचं कारण इतक्या दशकानंतर खूप प्रयत्नांनी जी शांती आणि सुरक्षितता आपण त्या भागाला बहाल केलेली आहे, ती टिकवणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण बसवराज, मडवी, हिडमा अशा प्रकारचे अनेक नक्षलवादी नेते जे होते, सोनू आहे, देवजी आहे, हे एकतर नक्षलवादी चळवळीतल्या चकमकीत मारले गेले किंवा नष्ट झाले, परंतु त्यांची जागा नवीन तरुण घेत होते. ती प्रक्रिया आज थांबली. याचं कारण त्यातले बहुतांशी एकतर चकमकीत मारले तरी गेले किंवा शरण आले. अर्थात दुर्गम भागामध्ये नक्षलवाद फोफावला हे तर सत्यच आहे. ज्या भागामध्ये पाऊस प्रचंड पडतो, घन जंगल आहे, घनदाट जंगल आहे आणि नदी नाले ओढे यांचे प्रवाह कधी बदलतील काही सांगता येत नाही, अशा दुर्गम भागामध्ये जिथे पटकन पोहोचणं शक्य नाही, अशा ठिकाणी सरकारच्या विरोधातला विचार त्याला पोहोचवणं सहज शक्य होतं आणि ते त्यांनी केलं. त्यामुळे हे सगळं नक्षलवादाचा खात्मा केला म्हणून एका रात्रीत संपेल असं काही आशावाद मी अशी काही गोष्ट मी इथे मांडणार नाही. त्याच्यामुळे एका रात्रीत नंदनवन येईल असं काही मांडणार नाही, परंतु एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. म्हणूनच अजून काही काळ तरी तिथून लष्कर हलवण्यात येऊ नये असं मला स्वतःला प्रामाणिकपणे वाटतं. याचं कारण आता जे आव्हान आहे ते विकास पोहोचवण्याचं, रोजगार, आरोग्य, शिक्षण याच्या मूलभूत सोयी सुविधा तिथपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्याकरता इतर भागांपेक्षा एक वेगळं संवेदनशील अशा प्रकारचं राज्य शासन येणं अत्यंत महत्वाचं आहे. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्या भागामध्ये, ज्या देशामध्ये जनता आणि राज्य शासन आणि सरकार यांच्यात समन्वय असतो, एक प्रकारचा विश्वास असतो, तिथे एक राष्ट्र संघटित शक्ती म्हणून पुढे येतं आणि तिकडे विकासाची गंगा सर्वत्र पसरते. आज या भागामध्ये वर्षानुवर्षाच्या नक्षलवादी चळवळीमुळे हा संवादच नष्ट झाला होता. हे एकमेकांवरचा जो ट्रस्ट होता, विश्वास होता, तोच नष्ट झाला होता. सबका साथ सबका विकास याची सर्वात जास्त गरज जर कुठे असेल तर तो या सगळ्या नक्षलवादी भागामध्ये आहे, याची जाणीव आता सगळ्यांना झालेली आहे. त्यामुळे एक संवेदनशील प्रशासन ही तिथली आता काळाची गरज आहे. माणूस गन हातात केव्हा घेतो, नक्षलवादी चळवळीत केव्हा सामील होतो, ज्या वेळेला त्याला अभ्युदयाची, विकासाची, जगण्याची सगळी साधनच आपण नष्ट करतो, त्यावेळी तो या मार्गाने जातो. म्हणून आज गरज आहे ती या भागामध्ये एक प्रकारचा संवाद करण्याची, महत्वाकांक्षा रुजवण्याची, डोळ्यात स्वप्न आणण्याची, फायर इन द बेली, ड्रीम इन द आईज याची आज सर्वात जास्त गरज आहे. हातात बंदूक नव्हे तर हातात कॉम्प्युटर देण्याची गरज आहे. तिथे काम आणि डिग्निटी, एक लोकांना एक स्थैर्य हे जर आपण दिलं तर कोणत्याही प्रकारचा माओवाद पुन्हा कितीही प्रयत्न केले तरी त्याची बीज तिथे रुजणार नाहीत आणि तिथे खऱ्या अर्थाने एक मुख्य प्रवाहातला भारत आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व कार्याकरता हार्दिक शुभेच्छा. प्रेक्षको, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. कॉमेंट मध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे आणखी कोणकोणते विषय आम्ही घ्यायचे
याविषयी आपल्या टिप्पण्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. पाहायला विसरू नका डॉक्टर उदय निगुळकर शो. धन्यवाद.